नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. इट्स ऑल अबाउट बुक्स या माझ्या बुकटूब चॅनलच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये मी नंदिनी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज जे पुस्तक घेऊन मी तुमच्या भेटीला आलेली आहे ते आहे अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा. पुस्तकाविषयी बोलण्याआधी थोडंसं अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी. प्रतिभेची जादू किंवा लेखणीची किमया म्हणजे काय असू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे अण्णाभाऊ साठे. फक्त 1.5 दिवस शाळेची पायरी चढलेले अण्णाभाऊ गावापासून मुंबईपर्यंत पायी चालत गेलेले आणि नंतरच्या काळात चक्क विमानाने रशियास पोहोचलेले अण्णाभाऊ. साहित्यरत्न, लोकशाहीर या पदव्या मिळवलेले. इतकेच नाही तर अण्णाभाऊंवर एक टपाल तिकीट काढण्यात आले होते. मुंबईतल्या एका पुलाला यांचं नाव देण्यात आलं. आपल्या वैविध्यपूर्ण साहित्यात त्यांनी आपल्या लेखणीचा ठसा उमटवला. अण्णाभाऊ यांनी लिहिलेल्या फकीरा या कादंबरीवर वारणेचा वाघ नावाचा एक सिनेमा देखील आला होता आणि तो देखील प्रचंड चालला. अतिशय ओघवती आणि प्रभावी भाषा, चित्रदर्शी शैली, गतिमान नाट्यमयता हे फकीराचं वैशिष्ट्य. उल्लेखनीय म्हणजे जगातील 27 भाषांमध्ये फकीराचा अनुवाद झालेला आहे. हे पुस्तक इतक्या बारकाईने लिहिलं आहे की त्या काळातील प्रसंग जसेच्या तसे आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. वेळ, वातावरण आणि लोकांच्या भावनेचा सूक्ष्म तपशील या पुस्तकात चित्रित केला आहे. पुस्तक वाचायला सुरुवात केली की तुमची उत्सुकता वाढत जाते. फकीराचा संपूर्ण प्रवास या पुस्तकात दाखवला आहे. फकीरा हे शौर्याचं प्रतीक आहे, निर्भय आहे आणि वास्तविक कारणांसाठी तो लढत आहे. माग, महार या समाजावर होणाऱ्या अन्यायासाठी तो लढत आहे. फकीरा ही केवळ प्रेरक आणि प्रेरणादायी कथा नाही, तर वाचकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आग प्रज्वलित करण्यास तो मदत करतो. कादंबरीचा कालखंड हा इंग्रज राजवटीतला आहे. इंग्रजी राजवटीमध्ये होणारा अन्याय, अपेक्षित समाजाच्या होणाऱ्या हालअपेष्टा, त्यांच्या विरोधात बंड करणारा हा नायक पुढे गावकऱ्यांच्या जीवाचा धोका ओळखून तो आत्मसमर्पण करतो व हसत फासावर जाण्यासाठी तयार होतो. हा दिलदार, उमदा लढवय्या हे त्याचं संस्मरणीय रूप. आणि ह्या पुस्तकाची वाचनीयता आजही कायम आहे. सामाजिक प्रबोधन, खेड्यातील चिवट परंपरा, जातीयतेच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या उतरंडी, यातून मानसिक दृष्ट्या विभागलेला समाज आणि तरीही सामाजिक सलोखा राखण्यासाठी जीवाची बाजी लावणारा राणोजी मांग, फकीरा, विष्णुपंत कुलकर्णी अशी अनेक पात्र आहेत. तर ब्रिटिश सरकारचे हस्तक, बापू खोत आणि रावसाहेब पाटील अशी पात्रही यात आहेत. फकीराच्या सुरुवातीसच राणोजी या गावच्या मोठेपणासाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या उमद्या तरुण व्यक्तिमत्वाची ओळख होते. विष्णुपंत कुलकर्णी हे गरिबांबद्दल कणव असलेले एक सर्वमान्य नेतृत्व आहे. ते एक आदर्शील, दमदार व करारी नेतृत्व आहे. काळी ते सर्वांना उद्देशून म्हणतात, माझ्या भोवतीही आक्रोश आहे, मीही संकटात आहे, पण माझे स्पष्ट मत आहे की तुम्ही जगलेच पाहिजे. मरणापेक्षा आज जगणं महत्वाचं आहे. तसेच दुष्काळी परिस्थितीत सर्व मांग महारांना जा, दुबळे होऊ नका, हे दिवसही जातील, वाईट दिवस काही घर बांधून राहत नाही असा दिलासा ते देतात. वारणेच्या खोऱ्यातील उत्कृष्ट बोलीभाषा, उत्कृष्ट वर्णनशैली, अप्रतिम कथाकथन, साहसप्रधान प्रसंग, काही ठिकाणी कथेला लागलेले काव्यात्मक वळण आणि कथेत मांडलेले खरेखुरे सामाजिक वास्तव, अतिशय सुंदररित्या प्रत्येक प्रसंग मांडला आहे. फकीरा या कादंबरीतील विशेषतः मला आवडलेली एक गोष्ट ते म्हणजे फकीराच्या रक्तात ओतप्रोत भरलेला त्याचा माणुसकी हा गुण, त्याला स्त्रियांबद्दल असणारा आदर. रघुनाथ ब्राह्मणाच्या वाड्यावर लुटायला गेलेला फकीरा हा परम माणुसकीचे दर्शन देतो. स्त्रियांची अब्रू व चारित्र्य तो स्वतःच्या जीवापेक्षा महान मानतो. फकीरा हा दरोडेखोर नाही, तर माणुसकीची चाड असणारा, निर्भय, निर्मळपणाचा, स्वाभिमानी व अन्यायाविरुद्ध बंड करण्याची धमक असणारा सर्वमान्य नायक आहे. आपल्या गावाला उपासमार आणि रूढीवादी जाती व्यवस्था व ब्रिटिश राजवटी विरुद्ध बंड करतो. त्याचे प्रयत्न हे नाट्यमय व धाडसी आहेत. त्याच्या पद्धती कायद्याचे उल्लंघन करतात तेव्हा ब्रिटिश त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करतात, पण ते अयशस्वी होतात. तेव्हा ब्रिटिश अधिकारी फकीराला पकडण्यासाठी त्याच्या पूर्ण समाजाला ओलीस ठेवतात व सांगतात की जोपर्यंत फकीरा शरण येत नाही तोपर्यंत ते ह्या लोकांचा असाच छळ करत राहतात. पूर्ण गावाला वाचवण्यासाठी फकीरा
स्वतःहून माळावर जाऊन अटक करून देतो. त्याच्या कुटुंबातील आई, पत्नी, आजी, आजोबा व गावातील सर्व लोक यांची सुटका करून देतो. त्यावेळी प्रांतसाहेब ही तलवार कुठे मिळाली असं फकीराला विचारतात. तेव्हा फकीरा गंभीर होऊन म्हणतो की ही तलवार माझ्या पूर्वजांना शिवाजी महाराजांनी दिली. ही घेऊन माझा बाप लढला आणि मी ही घेऊन तुमच्याशी लढलो. आणि ह्या संवादातून फकीराचा निर्भीडपणा, प्रामाणिकपणा आपल्या लक्षात येतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर आणि वडिलांबद्दलचा सार्थ अभिमान व्यक्त होतो. पुस्तकाची सुरुवात गावामध्ये असणाऱ्या एका जत्रेपासून होते आणि गावातील जत्रेमध्ये एक स्पर्धा असते की ह्यात एका गावाने जोगणी वाटीचे संरक्षण करायचे असते. जोग आणि जोगणीचा यजमान पदाचा अधिकार असतो, तर दुसरे गाव ते हिसकावण्याचा प्रयत्न करते. जो तो अधिकार भांडून घेतो तो त्या स्पर्धेचा विजेता असतो आणि राणोजी ही स्पर्धा जिंकतो, आपल्या गावाला वैभव आणतो. पण बाबू खोत नियम मोडून राणोजीचा खून करतात आणि इतकंच नाही तर शौर्य दाखवण्यासाठी राणोजीचं शिर ते वेशीला टांगतात. राणोजीचा प्रिय घोडा गबऱ्या यालाही ते मारतात. फकीरा व साधू ही राणोजीची 2 मुलं. फकीरा बाबू खोताचे हात कापतो कारण त्यांनी त्याच्या वडिलांचा म्हणजे राणोजीचा शिरच्छेद केलेला असतो. सत्यबा हा फकीराच्या जिवलग मित्रांपैकी. महार जातीतील एका गरोदर गरीब महिलेला मारहाण केल्याबद्दल सत्यबा चौगुलेचा खून करतो आणि चौगुलेचा मुलगा उमा चौगुले हा सत्यबाशी लढतो आणि या लढ्यात फकीरा आणि त्याची टीम सत्यबाला मदत करते आणि तो वाचतो. हा जो प्रसंग आहे तो अतिशय सुंदररित्या रंगवलेला आहे. असे अनेक छोटे मोठे प्रसंग या पुस्तकात आहेत. फकीराचा उदात्तपणा, माणुसकी, स्त्रियांबद्दलचा आदर, निर्भीडता, प्रामाणिकपणा ह्या अनेक गोष्टी दाखवतात. पुस्तक अतिशय सुंदर आहे. एकदा हातात घेतल्यावर पूर्ण वाचल्याशिवाय तुम्ही खाली ठेवू शकत नाही. जवळजवळ 50 वर्षापूर्वी लिहिलेली ही कादंबरी प्रसिद्ध झाली. फार सुंदर अनुभव देणारं हे पुस्तक आहे. तुम्ही नक्की वाचा, हे मी हायली रेकमेंड करेन. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे निरोप घेण्याची. कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला का? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमच्या काही महत्त्वपूर्ण सूचना असतील तर त्या मला नक्की सांगा. तुम्ही मला फेसबुक आणि इन्स्टावर फॉलो करू शकता. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ काढून हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. तर मंडळी, पुन्हा आपण भेटणारच आहोत एका नव्या पुस्तकासह, नव्या लेखकासह, नवीन पुस्तकाच्या विश्वात जाण्यासाठी. तोपर्यंत सायोनारा. कीप स्माइलिंग, कीप रीडिंग. बाय.